तर आता नवरात्रामुळे घराची साफसफाई सुरू झालेली आहे. तर मी आज एक रूम साफ करायला काढली होती. तर आता हे सगळं साफ करून झालेली आहे. तरी हा खेळण्याचा पसारा राहिला आणि कपडे इकडे वाळत घातलेले आहेत. आणि ह्या साईडला ना आधी धान्यांचा साठा ठेवायची मी, म्हणजे वर्षभराचं किंवा 6 महिन्याचं जे धान्य असेल ना ते ह्या भिंतीला असायचं. ते मी आता ड्राय बाल्कनीमध्ये शिफ्ट केलं आणि अशी ही रूम मोकळी केली. तर आजचा तर दिवस गेला, पण आता इथून पुढे 4-5 दिवस खूप कामं आहेत. तर आज खूप दमल्यामुळं म्हणलं साधंच जेवण बनवावं म्हणून फक्त शेजवान राईस बनवला आणि जो सकाळचा भात होता ना त्याला फ्राय केला भात मी. तर यामध्ये तुम्ही बघू शकता मी कांद्याची पातसुद्धा थोडीशी टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला भाजी आवडत नसेल तर त्या भाताने आपल्या पोटातसुद्धा पालेभाज्या जाऊ शकते म्हणून. तर हा मी आता भात फ्राय करून घेतलेला आहे आणि वरणातली फळंसुद्धा बनवले. वरणातली आमच्या इकडे ह्याला वरणातली फळं म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. ते वरणाला मी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आता चपाती लाटून त्याचे मी तुकडे करते, म्हणजे काप करते त्याच्या. आणि त्या आपल्याला आता उकळत्या वरणामध्ये ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. वरण उकळतच पाहिजे जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही. आणि थंड वरणामध्ये म्हणजे गरम गॅस जर का बारीक असेल आणि त्यात टाकलं तर ते एकमेकांना चिटकतील, म्हणून आपल्याला उकळत्या वरणामध्येच टाकायचं आहे आणि ते शिजतील पण पटकीने. तुमच्या इकडे या रेसिपीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर का मुलं तुमची भाजीपाला वगैरे खात नसेल तर तुम्ही भाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. शेपूची भाजी वगैरे पण ॲड करतात ह्यामध्ये. अशी ही छोटीशी रेसिपी होती. आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटूया नवीन